आणि दरम्यानच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांच्या निधनाच्या शोक प्रस्तावावरती चर्चा होणार आहे। दोन्ही सभागृहामध्ये सदस्य आपल्या भावना व्यक्त करतील। यापूर्वी शोक प्रस्तावावरती केवळ विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापतीच बोलायचे, मात्र आता सर्व सदस्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली आहे। राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये शोक प्रस्ताव मांडला जाईल। नागपूरसह भंडारा गोंदियामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। नागपुरात अनेक ठिकाणी झाडं पडली, धानाला फायदेशीर पण फळबागांना अवकाळीचा फटका। लातूर कोल्हापुरात देखील पावसाची हजेरी। आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पहिलं अधिवेशन। मुख्यमंत्री फडणवीस सादर करणार यंदाचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापान कार्यक्रमावरती विरोधकांचा बहिष्कार। दोन्ही सभागृहात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्या विना अधिवेशन। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सर्वपक्षीय शोकसभेचं मुंबईमध्ये आयोजन। नितीन गडकरींसह फडणवीस, ठाकरे बंधू, गौतम अदानी उपस्थित राहणार, तर तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार अनुपस्थित राहणार। बुलढाण्यातल्या चिखला गावामध्ये संचारबंदी लागू। छत्रपती शिवरायांचा अनधिकृत पुतळा उभारल्यानं 4 दिवसांपासून वाद। आतापर्यंत सरपंचासह 23 जणांना अटक। पश्चिम बंगालचे नेते माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय यांचं निधन। कोलकात्याच्या रुग्णालयामध्ये 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडामधल्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरी। सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारामध्ये सशस्त्र घुसखोर ठार। गॅस कॅन आणि शॉटगन घेऊन घुसला होता घुसखोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।